आमच्या विदर्भाची एक खासियत आहे, तुम्हाला प्रत्येक फंक्शनमध्ये, पंक्तीमध्ये आलू वांग्याची भाजी मिळतेच. झणझणीत अशी आलू वांग्याची भाजी आमची खासियत आहे. आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आलू वांग्याची भाजी शोधतो. तसेच मी आज एकदम वेगळ्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने घेऊन आली आहे आलू वांग्याची भाजीची रेसिपी. तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. तशी घेतला मस्तपैकी एक मोठा बटाटा आणि 2 वांगे त्याला गोल शेपमध्ये कट करून घेतलेले आहे. त्यावर टाकणार आहे आपण हळद, तिखट, धनापूड आणि थोडंसं मीठ. आता त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे. थोडक्यात आपण आलू वांग्याला मॅरिनेट करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने साईडला मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता काय करणार आहे, मी ते आलू वांग्याचे 2 भाग करणार आहे आणि 1 बाय 1 मी ते भाग तळून काढणार आहे. मग आपल्याला मस्तपैकी डीप फ्राय करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचे आहे आलू वांगे. बघा छान असे आपले आलू वांगे होत आलेले आहे. एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आणि वेगळ्या पद्धतीची आलू वांग्याची भाजी आहे. आता ही तळलेले आलू वांगे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सोबतच मी दुसरा भाग पण मी तळून घेतलेला आहे. आता त्याच तेलामध्ये टाकणार आहे मी बारीक कट केलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि टाकणार आहे आल्याचे तुकडे. आता त्याला मी तळून घेणार आहे. यामुळे काय होते, आपलं जे वाटण आहे ते एकदम खमंग होते. कांदा थंड झाला की त्यामध्ये टाकणार आहे भाजलेले शेंगदाणे आणि दही. पावसामुळे मी शेंगदाणे ऑलरेडी भाजूनच ठेवते, तुम्ही भाजलेले शेंगदाणेच घ्या. आता त्याचं मस्तपैकी मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. दुसऱ्या पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये टाकणार आहे बेसिक खडे मसाले, जिरं, मोहरी आणि हिंग आणि सोबत टाकणार आहे टोमॅटोची प्युरी. आता त्याला मस्तपैकी शिजवून घेणार आहे. टोमॅटोला तेल सुटलं की त्यामध्ये टाकणार आहे मी आपण जे कांदा दहीची पेस्ट केली होती ती. आता त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे हळूवारपणे आणि त्याला पण छान शिजवून घेणार आहे. मसाल्याला छान तेल सुटत आलं का आपण त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. मसाले हळद, तिखट, धनापूड आणि गरम मसाला. आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे आपण. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. यामुळे काय होते, आपले मसाले छान शिजले जाते आणि ग्रेव्हीला छान तेल सुटते. बघा मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीला तेल सुटलं की त्यामध्ये टाकणार आहे आपण फ्राय केलेले आलू वांगे. बघा आता त्याला मस्तपैकी हळूहळू आपण एकत्र करून घेणार आहे, कारण ऑलरेडी वांगे आणि बटाटा मस्त शिजलेला आहे. तो तुटला नाही पाहिजे, जी काळजी घ्यायची आहे. थोडं पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला पातळ भाजी नाही, ग्रेव्हीची भाजी करायची आहे. बघा आणि त्याला पण छान तेल सुटलं की त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं साखर टाकणार आहे. दह्याचा वापर केला आहे तर टेस्ट बॅलन्ससाठी साखर आवश्यक आहे. आणि सोबतच टाकणार आहे शेवटी आपण मस्त कोथिंबीर. बघा किती चमचमीत अशी आपली आलू वांग्याची भाजी रेडी आहे. आता गरमागरम आलू वांग्याची भाजी मस्त सर्व करायची आहे चपातीबरोबर, परोठ्याबरोबर आणि मस्त एन्जॉय करायचं आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.